डेफिनेशन म्हणजे अनवॉन्टेड साऊंड ॲट अनवॉन्टेड प्लेस अँड ॲट अनवॉन्टेड टाईम. आता समजा इथे आता कोणाचा तरी मोबाईल वाजला, कृपया सगळ्यांनी मोबाईल सायलेंटवरती टाका. तर देन बिकम्स ए नॉईज पोल्युशन बिकॉज इट इज एन अनवॉन्टेड साईड. आणि आपले सुप्रसिद्ध आणि आवडते स्टेज ॲक्टर श्री विक्रम गोखले यांना जेव्हा त्यांच्या एका नाटकाच्या वेळेला कोणाचा तरी मोबाईल वाजला तेव्हा ते इतके अपसेट झाले. कारण काय होतं, त्या नॉईजनी त्या वक्त्याचं किंवा आर्टिस्टचं थिंकिंग लिंक जी असते ती डिस्टर्ब होते. त्याच्यामुळे दिस बिकम्स रिअली अ नॉईज पोल्युशन. नेक्स्ट प्लीज. याच्यामध्ये खूप साईड इफेक्ट्स आहेत नॉईज पोल्युशनचे, जे मला स्वतःलाही माहिती नव्हते. आणि मी 1980 साली पहिल्यांदा हा विषय हाताळला. रप्चर ऑफ द इयर ड्रम, खूप मोठा आवाज झाला की कानाचा पडदा फाटतो. आता चार्ल्स डिकन्सनी पिकविक पेपर्समध्ये 200 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे की जेव्हा तो तोफ उडवतो माणूस तेव्हा त्याचा कानाचा पडदा फाटतो आणि तो कायमचा बहिरा होतो. डेफनेस याच्याबद्दल जे आपलं एक मत आहे की वयोपरत्वे डेफनेस बहिरेपणा येणारच, तर ते तितकंसं खरं नाही आहे. ते मला जो वेळ मिळाला तुम्ही नंतर एक्सप्लेन करून सांगेन. कार्डियक अँड कार्डिओव्हास्क्युलर चेंजेस हे विशेषतः करून हाय ब्लड प्रेशरमुळे जे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक, सेरिब्रल स्ट्रोक किंवा पॅरालिसिस ज्याला म्हणतात, त्याच्यानंतर स्ट्रेस आणि स्लीप डिस्टर्बन्स, झोपेमध्ये व्यत्यय येणं हा सगळ्यात महाभयंकर दुष्परिणाम नॉईज पोल्युशनचा आहे. कारण तुमची झोप बिघडली तर दुसऱ्या दिवशीसुद्धा तुमच्या कामावरती त्याचा परिणाम होतो. आणि जर का सारखी सारखी झोप बिघडत असेल तर तुमची प्रतिकारशक्ती कमी होते. आणि प्रतिकारशक्ती कमी झाली की मग व्हायरल इन्फेक्शन्स, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स होतात. आता आपल्याकडे तरुणाई जी आहे हे सगळे आता फास्ट लाईफमुळे लॅपटॉप घेऊन फिरत असतात, दिवसभर स्ट्रेसमध्ये असतात आणि त्यांची झोप अत्यंत कमी असते. कारण दिवसभर टेन्शनमध्ये, मग विकेंडला पार्टी, त्याच्यामुळे त्यांना झोपेला एवढा वेळ आणि ते सेकंडरी समजतात. झोपेचं महत्त्व त्यांना समजलेलं नाही. आणि त्याच्यामुळे आता 30 ते 40च्या वयामध्ये जे हार्ट अटॅक येतात त्याला एक मुख्य कारण म्हणजे झोपेमध्ये व्यत्यय येणं किंवा इनॲडिक्वेट झोप होणं. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, रेज रिॲक्शन टाईम, इफेक्ट ऑफ नॉईज पोल्युशन ड्युरिंग प्रेग्नन्सी ऑर प्रोजेनी. सर्वे केल्यानंतर असं लक्षात आले की ट्रॅफिकच्यामुळे जे एअर पोल्युशन आणि नॉईज पोल्युशन होतं त्याच्यामुळे गर्भात बायका असतात त्यांच्यावरती दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे एखादा प्रिमॅच्युअर डिलिव्हरी पण होऊ शकते. चिल्ड्रन स्टडीज हा एक मोठा विषय आहे. मला बरेचसे स्कूल प्रिन्सिपॉल्स येऊन भेटले आणि म्हणले की आमच्या शाळा रेल्वे ट्रॅकच्या जवळ किंवा हायवेच्या जवळ किंवा बस डेपोच्या जवळ, तर तिथल्या ज्या क्लासेसना ह्याचा त्रास होतो तिथल्या मुलांची अभ्यासामध्ये गती फारच कमी असते. पण हा एक मोठा विषय आहे. नेक्स्ट प्लीज. आता कोणाकोणाला नॉईज पोल्युशनचा त्रास होतो? खरा म्हणजे सगळ्यांनाच होतो, पण समजत नाही. याच्यामध्ये काय आहे की लाऊड नॉईजमुळे फिजिओलॉजिकल चेंजेस होतात. आपल्याला न कळत समजा खूप मोठा आवाज झाला तर आपलं ब्लड प्रेशर वाढतं, आपला हार्ट रेट वाढतो, आपली ॲसिडिटी वाढते, आपले हॉर्मोन्स कॉर्टिसॉल आणि ॲड्रिनालिन वाढतात. हे आपल्याला माहीत नसतं आणि बहिरेपणा येत असतो तोही आपल्याला माहीत नसतो. हळूहळू त्याचा परिणाम होतो.
आणि साधारण वयाची 40 ओलांडली की मग लोकांना पहिल्यांदा लक्षात येतं की आपल्याला ह्या आवाजाचा त्रास होतोय. पेशंट्सना तर असतोच. बेबीज अँड चिल्ड्रन अप टू द एज ऑफ 6, प्रेग्नंट विमेन, स्टुडंट्स आणि इंडस्ट्रियल वर्कर्स. नेक्स्ट प्लीज. आता हे